मनोज कोल्हापुरे चंद्रपूरमधून बिलॉंग करतो. ॲक्च्युली ही मशीन माझ्यासाठी अमृत तुल्य आहे. सर्वप्रथम थँक्स टू आशिष सर आणि चंदन दादा आणि विपिन सर की यांनी ही वस्तू माझ्या घरी दाखवली. ॲक्च्युली माझ्या जावयाला म्हणजे माझ्या लहान बहिणीच्या मिस्टरांना हंटिंग्टन हा आजार बहुतांशी लोकांनी ऐकला नसेल. ऐकला आहे का कोणी? हंटिंग्टन हा जगामध्ये फक्त 2% लोकांना आजार आहे, जो चंद्रपूर जिल्ह्यात फक्त एका व्यक्तीला आहे, ते माझे जावई. हंटिंग्टन आजार असा असतो, त्याचे सिम्पटम्स सांगतो की एक ग्लास जर का पाणी पिलं की आपल्याला आपल्या ब्रेनला माहिती आहे की मला ग्लास हळूचकन तो ठेवायचा आहे, पण हंटिंग्टनमध्ये तो ब्रेन मॅसेज हाताला देतपर्यंत तो ग्लास आपटला गेला राहतो. ती व्यक्ती फर्स्ट क्लास ऑफिसर. समजा मी तुम्हाला ओळख करून दिली त्या व्यक्तीशी आणि त्यांनी तुम्हाला ओळखलं आणि 10 दिवसानंतर कधी तुम्ही इंटरॅक्ट झाले, तुम्ही त्यांना पाहून नमस्कार म्हटलं, ते तुम्हाला क्रॉस होऊन जातात. तुम्हाला असं वाटते की यार मला काहीच त्यांनी रिस्पॉन्ड नाही केलं, पण एक 3 मिनिटानंतर मग त्यांना माहीत होते की ही व्यक्ती याची आहे, ती पलटते, तुम्हाला नमस्कार करायला जाते, तुमचं लक्ष नसते. कोणत्याच गोष्टीला इंटरॅक्ट व्हायला किंवा त्यांना रिप्रेझेंट करायला त्यांना 3 मिनटं लेट चालतात. त्यांना त्यांच्या घडीची वेळ पाहायची राहते. 3 वेळा हात हलतो आणि मग एक 4 मिनिटानंतर मग काहीतरी पाहायचं. चालताना अक्षरशः एखादा दारुडा व्यक्ती चालावा अशी परिस्थिती भयानक. 80 एकरचा मालक, गडगंज प्रॉपर्टी. आणि शेवटचा निर्णय माझ्या बहिणीचा की सगळं सोडायचं, महाराष्ट्रात सोडायचा. आणि सर जसं तुम्ही सांगितलं ना की वॉटर थेरपी कुठे होते, तर गंगोत्रीला जाऊन सेटल व्हायचं आणि तिथे त्यांची थेरपी करायची. हा तिचा शेवटचा निर्णय. सर बरोबर ना? आशिष सरांना माहीत आहे, कारण सरांना तिने सांगितलं की मी हे गाव सोडणार, मी वॉटर थेरपीसाठी, आणि 50,000 रुपये दर 2 महिन्याचे वॉटर थेरपीसाठी ती द्यायची. काय करायचं? माझ्याकडे सरांनी मला मशीन लावून दिली ज्युनियर 4. ती अतिशय बिकट परिस्थितीमध्ये, सगळ्यांची जशी लागते तशी, म्हणजे माझ्या घरी तर आयला भारत पाकिस्तान युद्ध झाल्यासारखं. माय तिकडे बोंबलायची, मी इकडे बोंबलायचो. ज्या दिवशी सर मशीन लावून देणार ना त्या दिवशी माझ्या घरी कशाला लावायचं झालं इथपर्यंत लागली मशीन. मी 15 दिवस माझ्या जावयाला लाईव्ह वॉटर दिलं. फरक दिसला मला दिसण्यापेक्षा माझ्या बहिणीला दिसला. 8 मार्च 2021 माझ्या बहिणीची मशीन तिच्या घरी. 8 जून 2021 मैं जिंदगी का साथ निभाता चला गया जावयाच्या तोंडून 2012 नंतर 2021ला हे गाणं आलं, चक्क 9 वर्षानंतर. विदर्भाचा चेसचा उत्कृष्ट प्लेयर आनंद वरोऱ्याचा 2021 ऑक्टोबर महिन्यात पोरीसोबत चेस खेळायला बसला. हा त्या पाण्याचा मिरॅकल. माझ्यासाठी मिरॅकलच, माझ्यासाठी हे पाणी मिरॅकलच. मी जितके आभार मानेल आशिष सरांचे तेवढे कमी. माझ्यासाठी ते पाणी मिरॅकल. दुसरा अनुभव तसाच, माझ्या काकांची मुलगी लहानपणी, काका फुल 90, काका पडले सोबत पोरीलाही घेऊन. एक 3 वर्षाची पोरगी, नस फाटली, डोळ्याची पापणी, ऑपरेशन झालं रात्री 11:30 वाजता, पण चुकून केस आतमध्येच राहून गेलं. आता आजच्या तारखेपर्यंत म्हणजे 2022 पर्यंत त्या पोरीचं पापणीवर करायची, ते केस काढायचं आणि चालू द्यायचं. इतकी भयानक परिस्थिती. नागपूरला आलो ऑपरेशनसाठी, नागपूरच्या चांगल्या स्पेशल हॉस्पिटलमध्ये. आणि आता कोरोना काळ ना, तर ते डॉक्टर इथे आणि ती पोरगी तिकडे. तिथूनच पाहायचं डॉक्टरने आपलं केस काढा, त्याला आपला की पापणी भयानक यातनं. आणि ते केस बुबुळाला लागायचं आणि ते त्रास व्हायचा तिला. तो त्रास आम्हाला दिसत होता, भयानक त्रास. पण रोज काका यायचे आणि मशीनचं पाणी पाजायचे. शेवटी काही नाही असो म्हणून काकाने म्हणजे असलेले पैसे खर्च करायचे म्हणून 2,77,000ची मशीन घेतली. 2.5 PHचं पाणी रोज ती पोरगी, एक 13 वर्षाची पोरगी, रोज आपल्या डोळ्यात 2 थेंब टाकायची.
14व्या दिवशी त्या पोरीचा फोन मला सकाळी 7:30 वाजता, दादा माझं केस पडलं, डोळ्याचं केस जळून पडलं, ज्याच्या ऑपरेशनसाठी आम्ही एवढं भांडत होतो, तो मिरॅकल, खूप मिरॅकल. त्याच्यामुळे मला ही मशीन अद्भुत. आणि सर पुन्हा एक वेळ थँक्यू की ही अपॉर्च्युनिटी दिली, इथे बोलायसाठी दिली. थँक्यू.